अंबरनाथ नगरपालिकेत भाजपासोबत आघाडी करणाऱ्या काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी पक्षाकडून निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आज भाजपात प्रवेश केला। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपा नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। यामुळे काँग्रेसला अंबरनाथमध्ये मोठं खिंडार पडलं आहे। अंबरनाथ शहरात अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती। या आघाडीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा समावेश होता। हे करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर कठोर कारवाईचा इशारा काल देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता। मात्र आता हे 12 नगरसेवकच भाजपात आल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना सज्जड दम देत पक्षातून बडतर्फ करण्यात आलं। काँग्रेसने कारवाई केली, पण भाजपाने मात्र त्यांना पक्षात सामावून घेतलं। यातून भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असून या सर्व 12 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायदेशीर कारवाई करणार आहे। लवकरच या सर्वांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे।